भीषण तौते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे कोकण किनारपट्टी उद्ध्वस्त झाली आहे। ती पुन्हा उभी करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत आणि नैसर्गिक आपत्तीबाबत नुकसान भरपाई देण्याचे पारंपरिक नियम बाजूला ठेवून कोकणाला विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी राज्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली। या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे, तो ताबडतोब सुरू करण्यात यावा असं त्यांनी सांगितलं। मागच्या निसर्ग वादळाचा अनुभव आहे, भरीव मदत जाहीर केली, कदाचित जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचली, परंतु शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत त्या ठिकाणी पूर्णपणे मदत पोहोचली नाही। मला या ठिकाणी सरकारला आवाहन करायचं आहे की आता तात्काळ पंचनामे या ठिकाणी व्हायला पाहिजे, ज्याची घोषणा आपण केलेली आहे। ते झाल्यावर वीज जी खंडित मोठ्या प्रमाणावर झालेली आहे, पोल त्या ठिकाणी पडलेले आहेत, पाण्याच्या लाईन्स त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी गेलेली आहे आणि त्याच्यामुळे जोडणी अत्यंत महत्वाची आहे। ती तात्काळ युद्ध पातळीवर या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे।